काल जी दुर्घटना घडली, जे.पी. बिल्डरची क्रेन ही बाजूला जे.के. एरियस या इमारतीमध्ये पडली, त्यामुळे एक 22 वर्षाचा युवक त्याच ठिकाणी मृत्युमुखी पडला आणि एक वयोवृद्ध महिला होती, तिला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं। त्यांना न्याय मिळण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे। या ठिकाणी गुन्हा दाखल होत नाही आहे, गुन्हा दाखल फक्त तो क्रेनचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्यावर होतो। पण क्रेन आली कोणामुळे? या बिल्डरमुळेच क्रेन आली ना, बिल्डरचा आणि त्यांचा ॲग्रीमेंट आहे। तर बिल्डरची सर्वस्वी जबाबदारी बिल्डरची आहे की एखाद्या ठेकेदाराला आपण ठेका देतो त्यावेळेला बिल्डरच देत असतो, ती बिल्डरची जागा होती। त्या मुलाच्या वडिलांचं म्हणणं असं आहे की आम्ही आमच्या प्रॉपर्टीमध्ये गाडी लावत असताना ती क्रेन पडली आणि ती क्रेन पडून मृत्यू झालेला आहे, त्याला सर्वस्वी जबाबदार बिल्डर आहे। आम्ही आता ACP साहेब होते, पिंगळे साहेब होते, राहुल पाटील सर होते, त्यांना विनंती केलेली आहे की पहिलं तुम्ही बिल्डरवरही गुन्हा दाखल करा, तुमचे चौकशी करा, चौकशीमध्ये जर ते नसतील तर त्यांना बरी करा। पण आत्ता तर जनभावना आहे, लोकांची भावना आहे की तुम्ही बिल्डरवर गुन्हा दाखल करा, त्या ठेकेदारावरही गुन्हे दाखल करा, जे निष्पन्न होईल त्याच्याप्रमाणे त्यांना पुढे जाऊ द्या। तुम्हाला सांगायचं म्हटलं, इकडचे आमदार असतील, मंत्री असतील, हे जे जे कार्यक्रम करतात त्यामध्ये प्रायोजक हे जे.पी. बिल्डर असतो। प्रो गोविंदाचा प्रायोजक बघा विजय जैन असेल, एक टीम खरेदी केली होती। लोटसला जे भाईंदर वेस्टला दांडिया होतो, त्या दांडियामध्ये प्रायोजक कोण असतं? जे.पी. बिल्डर असतो। म्हणजे यांना जे प्रायोजक असतात, पैसे मदत करतात कार्यक्रमाला, अशा बिल्डरला मदत करण्याचं काम हे आमदार आणि मंत्री करत आहेत। त्यामुळे या मुलाच्या आईवडिलांना न्याय मिळेल हे वाटत नाही, परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्या आईवडिलांसोबत उभे आहे। मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी या ठिकाणी आलेलो आहे, निवेदन दिलेलं आहे। नक्की न्याय मिळवण्यासाठी जे काही प्रयत्न करावे लागतील ते नक्की आम्ही करू 100% साहेब। कारण की पोलिसांचं काही नसतो, पोलिसांना फक्त FIR करायची असते, पण वरून जो आदेश येतो त्या आदेशाचं पालन करणं हे पोलीसचं काम आहे। त्यामुळे वरती मंत्री असतील, CM DCM असतील, यामध्ये कोण आहे आम्हाला माहीत नाही। कारण की जर दुर्घटना घडली त्याच वेळेला FIR घेणं गरजेचं होतं। इन्शुरन्स कंपनी देईल, पण त्या मुलाचा इन्शुरन्स कोण देणार आहे? आईवडिलांना मुलगा कोण देणार आहे हे आमदार साहेबांना कळायला पाहिजे होतं। पण काय, आमदार साहेबांना सवय झालेली आहे, या अगोदरी जेवढ्या घटना झाल्या त्यावेळेलाही असंच त्यांचं वक्तव्य होतं, म्हणजे त्या वक्तव्याचा निषेध करावा तेवढा कमी आहे। पुढचं पाऊल काय असणार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं? आम्ही त्यांच्या आईवडिलांसोबत सतत आहे जोपर्यंत न्याय मिळत नाही। तुम्ही पाहिलं असेल, जे गोल्डन नेस्टला स्विमिंग पूलमध्ये मृत्युमुखी पडलेला मुलगा, त्यालाही आजपर्यंत आम्ही त्यांच्या पाठीशी उभे। भले आमच्यावर FIR झाली, पण जे ठेकेदार आहेत, त्यांचे नगरसेवक आहेत भारतीय जनता पार्टीचे, ते अजूनही मोकाट आहेत, त्यांच्यावर गुन्हेगार त्यांना FIR झाली नाही। पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जेवढे कार्यकर्ते होते त्यांच्यावर FIR झाली। हा एक कायद्याचा भाग आहे, पण असो, होत राहील।